नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आकाश या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नीरज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा भोपाल आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे। भोपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा अनुकूल आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे। अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रतिकूल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा अनेक शब्दाबद्दल आपला एक शब्द सांगायचा आहे। बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंगाई गीत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 नाव सोनूबाई हाती कलथाचा वाळा आपला म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे। नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा आपला म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 खडे चारणे आपण वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे। खडे चारणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पराभूत करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी अविकारी शब्द कोणता आहे? खालीलपैकी आपला अविकारी शब्द ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रिया विशेषण या ठिकाणी अविकारी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 8 मी रस्त्याने जात असेन आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे। मी रस्त्याने जात असेन आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 व्यंजन संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 चाचीचे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 अजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? अजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अव्ययभाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रामध्ये येणारे नैऋत्य मोसमी वारे यांच्यापासून खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जून ते ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रोजगार हमी योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापासून चालवली जात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 देशामध्ये सहकारी चळवळीमध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? देशामध्ये सहकारी चळवळीमध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 कोणत्या गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत? खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत? महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया व गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। गोदावरी नदीवरचे जायकवाडी प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य हे लाभले होते? जायकवाडी प्रकल्पाला खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य हे लाभलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21 कृष्णा नदीवर राज्यामध्ये खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आलेलं आहे? कृष्णा नदीवर महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणते धरण हे बांधण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धोम धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजेच मेल्ट्रॉनचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजे मेल्ट्रॉनचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या गणपतीस गिरिजात्मक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या गणपतीस गिरिजात्मक असे म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लेण्याद्री येथील गणपतीस गिरिजात्मक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 25 भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगा नदीमधला डॉल्फिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 26 मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 माले या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 27 शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 28 लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 29 मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 30 कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 1 सुवर्णक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? सुवर्णक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फलोत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 32 पन्नालाल घोष खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पन्नालाल घोष हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बासरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 34 खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ही मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 35 सोनमर्ग गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? सोनमर्ग गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 40 भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहांना पुढे खालीलपैकी कोणती नदी म्हणतात? भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहास खालीलपैकी कोणती नदी असे म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 37 कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी पद हे निर्माण करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी पद हे निर्माण करण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगाचा आहे? महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज हा खालीलपैकी कोणत्या रंगाचा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडद निळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वाती साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 40 राफ्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 41 यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमरावती
या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42, घोडाझरी व आसोला मेंढा हे महाराष्ट्रामध्ये प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? घोडाझरी व आसोला मेंढा हे महाराष्ट्रामध्ये प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक काटेपूर्णा हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44, कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46, मोहनजोदडो संस्कृती खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47, मॉन्टेगू चेम्सफर्ड सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मॉन्टेगू चेम्सफर्ड हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सन 1919 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48, इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49, मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50, बाजीप्रभू देशपांडे यांनी खालीलपैकी कोणती प्रसिद्ध खिंड ही लढवलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, पावनखिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51, भूतान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? भूतान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे भूतान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससी तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड सर्वांनी यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. त्या ठिकाणी काय आहे, राज्यसेवा प्रिलिम टेस्ट या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. केव्हा आहे? 21 नोव्हेंबरला या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट सिरीज आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा, राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. 10 तारखेपासून स्टार्ट आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये एनरोल करायचा आहे. आणि कोणती बॅच आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंट PSI एक्झाम, अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी बॅच आहे. सर्वांसाठी बॅच आहे. 13 नोव्हेंबर पासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध झालेली आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी एनरोल करायचा आहे. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? रणांगण, अतिशय महत्त्वपूर्ण. कॉम्प्रिहेन्सिव्ह एरियर प्री आणि मेन्स, राज्यसेवेसाठी प्री आणि मेन्स अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 17 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी एनरोल करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकतो, राज्यसेवा असो, PSI, STI, ASO, डिपार्टमेंट PSI सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. कोणताही कोर्स असो, कोणतीही परीक्षा असो, सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. RVD लाईव्ह आपला कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल.